नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनेलवर। आज आपल्यासाठी आहे एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी। गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात रस्ते विकासाच्या कामांना मोठी गती मिळाली आहे आणि आता या विकासाचा फायदा मिळणार आहे अहिल्यानगर जिल्ह्याला। कारण लवकरच धुळे ते अहिल्यानगर हा रस्ता होणार आहे 6 पदरी। नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नगरमध्ये आले होते, नांदूर शिंगोटे ते कोल्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनासाठी। या कार्यक्रमात त्यांनी एक मोठी घोषणा केली। धुळे अहिल्यानगर या रस्त्याचा DPR म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट लवकरच तयार होणार आहे। या रस्त्याची लांबी आहे तब्बल 76 किलोमीटर आणि यामध्ये मालेगाव, मनमाड आणि कोपरगाव सारख्या शहरांचा समावेश आहे। हा रस्ता पूर्वी BOT म्हणजेच बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर तत्वावर तयार करण्यात आला होता, पण महाराष्ट्र सरकारने याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला नव्हता। त्यामुळे केंद्र सरकारला या कामात अडचणी येत होत्या। मात्र आता BOTचा कालावधी संपल्यामुळे हा रस्ता केंद्राकडे पुन्हा आला आहे आणि आता त्याचा DPR तयार केला जाणार आहे। सध्या हा रस्ता 4 पदरी करण्याचा विचार सुरू आहे, पण जर आवश्यक जागा उपलब्ध झाली तर तो 6 पदरी केला जाईल असं गडकरींनी स्पष्ट सांगितलं आहे। याचबरोबर पुढील 6 महिन्यात या रस्त्याचे काम सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। 6 पदरी रस्ता झाला तर पुढील 25 ते 50 वर्षे कुठलीही अडचण येणार नाही। तर मित्रांनो, ही होती आजची एक सकारात्मक बातमी। अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।